आई अर्पिताच्या बॅग्स ती नक्की कायमचं घर सोडून गेलीये ना? गेलीये तर खरं, पण त्याची एकही वस्तू नको या घरात. भर लवकर, काही सामान मला नको या घरात. हे सामान बाहेर फेकून देणार आहे मी. आई काय करतेस तू? हे काय आहे? त्या पळपुटीचं सगळं सामान आहे, बाहेर फेकून द्यायचं मला. नकोय मला ती माझ्या आयुष्यात. हे सामान आपल्या बरोबर नवीन घरात जाणार आहे. अजिबात नाही, मला ते मान्य नाही. सगळ्यात जास्त गरज होती ना आता आपल्याला. जबाबदारी सोडून गेली ना पळून. तिला आपल्या आयुष्यात स्थान नाही आता, आणि ती स्वतःहून येणार नाही. ती कशाला राहते तुझ्यासारख्या दरिद्री नारायणाबरोबर? पुन्हा चुकीचं लेबल लावलंस तू. अर्पिता मॅडम परत येणार आहेत, मी त्यांना घेऊन येणार आहे. त्या घरची लक्ष्मी आहेत त्या. अजिबात नाही. बाबराव, चली मी जरा बाहेर जाऊन येतो. तोपर्यंत इकडच्या सामानाची जबाबदारी तुझ्यावर आहे. आणि आपण जिथे शिफ्ट होणार आहोत आपल्या नवीन घरचा ॲड्रेस मी तुला मेसेज केला. तिकडे काही माणसं लावलेली इलेक्ट्रिकचं काम करायला. त्याचा फॉलोअप घे फक्त. हां, आणि लक्ष ठेव जरा. मी आता अर्पिता मॅडमला घेऊनच घरी येणार आहे. बाबांकडेही लक्ष दे. हां, समीर, समीर, जा रे जा. कितीही प्रयत्न कर समीर, अर्पिता आता परत येत नसते. आणि समजा आली तर ती टिकणार नाही. मी तिच्याकडून घटस्फोटाच्या पेपरवर सह्या घेणार म्हणजे घेणार, आणि तिला त्या मुकाट्याने कराव्या लागणार. हॅलो हेमंत, काही कळलं का रे? अर्पिता मॅडम कुठं? नाही नाही, अजून नाही सापडला. मी शोधतोय त्यांनाच, कळवतो भेटले की. ओके बर. हॅलो चौधरी काका, काही कळलं अर्पिता मॅडम कुठे आहेत? नाही, मी माने काकांना फोन केला होता. त्यांचा मित्र पोलिसात आहे, तो मदत करतो म्हणाला. पण बरं ठीक आहे, थांबा. हॅलो माने काका. हां, बरं ठीक. जीजू, निक्की, अगं काही कळलं? मी तिला खूप फोन ट्राय केले पण काहीच रिस्पॉन्स नाहीये जीजू. आपण तिकडे शोधू. चल. काय कळलं का? आशुतोष, तिकडे जाऊन शोधायचं होतं ना तू. आशुतोष. अरे एक मिनिट, मी करतो. काय? अरे नाही नाही यार, नाही मिळत कुठे. तुला काही कळलं का? समीर यार, अरे असं खचून नको जाऊस यार. अरे पण कुठलाही मेसेज न करता, काही न कळवता कुठे गेले असतील तर? आणि ते या अशा सिच्युएशन मध्ये. भीती वाटते मला. ए नाही नाही समीर, असं काय झालं नसेल. काहीतरी पॉझिटिव्ह कारण असेल यार. म्हणजे समजूत नको घालूस तू आता. जीजू जीजू, आपण शोधूया. फक्त एकत्र नको, वेगवेगळे शोधू. मी तिकडे जातो. बघ. काका यांना बघितलं का? नाही
याच रिक्षा स्टँडवरून रिक्षा पकडायच्या. मी नाही बघितलं. नक्की. हो. थँक्यू. फ्रेंड्स, थँक्यू. थँक्यू म्हणायचं नाही ना. सॉरी. सॉरी हे बोलायचं नाहीये. अर्पिता मॅडम कुठे गेलात तुम्ही? मला एकदाही माझ्याशी बोलावं असं वाटलं नाही का? एकदाही मला सांगावं असं वाटलं नाही. एक मित्र म्हणून, एक नवरा म्हणून आपल्याशी ठरलोय मी. झाली का तयारी घर खाली करायची? आणि नसेल तर माझी माणसं आहेतच मदतीला. राजेंद्रराव, अहो तर मी हात जोडतो तुमच्या समोर, मला वाट बघायला लावू नका. अहो हे बघा ना, फक्त 15 मिनिटं राहिले 5 वाजायला. पटकन सामान बाहेर घ्या, म्हणजे मी कुलूप लावायला मोकळा. तुम्हाला मी महिन्याभराची नोटीस आधीच दिलेली आहे, भरपूर वेळ दिलेला आहे. आता हे बोलू नका की आम्हाला घर नाही मिळालं, आम्ही कुठे जाणार, असली कारण देऊ नका. आणि आई माहिती आहे का तुम्हाला, खास या घरासाठी एक नवीन कुलूप आणलंय. दाखवतो.
हे बघा नवीन कुलूप. अहो, पण भडकमकर मी काय बोलते. बोलायला काय राहिलंच नाहीये. तू नुसतं सामान पटापट बांधायला घे, नाहीतर माझी माणसं आहेतच. हा राजसी. अय, राजसी असं काय करते तू. सांग ना ग तुझ्या बाबांना. आपलं किती जवळचं नातं आहे आणि तू आता आमच्याशी असं वागणार. आपण जसं ठरवलंय अगदी तसंच घडतंय. गेली गेली ती. दॅट्स ग्रेट समीरची आई. पण मी काय म्हणते, आज घराला कुलूप लागू दे. बिकॉज यू नेव्हर नो, ती परत आली तर. ऐका माझं, जर ती परत आली तर तिच्याकडून डिवोर्स पेपर्सवर जर सह्या घ्यायच्या असतील तर आत्ता घराला कुलूप लागणं गरजेचं आहे. ओके, आलं लक्षात? हो ठीक आहे. हरलो आम्ही. त्यात नवल ते काय होतं? हरणारच होतीस. अगं तुझ्या मुलाने माझ्या मुलीच्या डोळ्यात पाणी आणलं आणि त्याला त्याच्या ह्या गुन्ह्याची शिक्षा तर व्हायलाच हवी ना. हा, पण आता तू तुझ्या डोळ्यातनं पूर काढू नकोस, कारण त्याने मी वाहून जाणार नाहीये. अरे चला, काढा 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 सामान बाहेर काढा, चला. थांबलात काय, जा. काका सॉरी, पण आमच्या घरातलं सामान आम्ही स्वतः बाहेर काढू. ज्या ताठ मानेनं माझ्या आईवडिलांनी या घरात प्रवेश केला होता त्याच ताठ मानेनं आम्ही या घरातून बाहेर पडू. कारण या सगळ्यामध्ये आमचा काही दोष नाहीये. मी कुठलीही चूक केली नाहीये. मी जे केलं ते का केलं याचं स्पष्टीकरण मी तुम्हाला दिलंय आणि त्यासाठी माफीही मागितली. पण मुलीच्या प्रेमापोटी अंधळेपणाने अशी पावलं उचलणारे तुम्ही काही पहिले नाही आहात. वाह, गिर गया तो भी टांग ऊपरच. सुंब जळला तरी पीळ जात नाही. सलील, सामान बाहेर काढू चल. काय झालं? अर्पिताबद्दल काही कळलं का? काही कॉन्टॅक्ट आला का त्याच्याशी? नाही सापडत आहे कुठेच.
कविता बस कर आता. अर्पिता आपली मुलगी आहे आणि ती अचानक कुठेतरी निघून गेली आहे तर तिची काळजी करायचं सोडून तू हसतेस. जनाची नाही जरा मनाची तरी लाज बाळग. आज मी हसते कारण माझं म्हणणं खरं ठरलंय. कोणतं म्हणणं? हेच की ती मुलगी चकुनी आहे. ती ज्या घरात असते त्या घराचं कधीच भलं होऊ शकत नाही. बघा ना, जेव्हा ती या घरात होती तेव्हा या घराचं वाटोळं झालं आणि आता त्या घरात गेल्यावर त्या घराला देशोधडीला लावलं तिने. सिद्ध केले तिने स्वतः. किती अपशक आहे. कविता तुला वाईटच दिसतं का ग? आई कोइन्सिडन्सचं खापर दीवर नको फोडूस. जाग तुम्ही कधीच माझ्यावर विश्वास ठेवा. कायम माझं तोंड बंद केलं. पण आज ही गोष्ट तुम्ही करू शकत नाही कारण तिचं जिथे जिथे पाऊल पडेल तिथे फक्त नाचच होईल. आणि हे सिद्ध झालंय. खापर मी आज हसणार बोलणार कायम हसवणार. तुम्ही नाही रोखू शकत मला. नाही रोखू शकत कारण सिद्ध झालंय ना आपण. आजी आता आपण कुठे राहायला जायचं? हे सर्व का होतंय? माहित नाही रे, माहित नाही आता कुठे जाणार आपण. आई सांग ना आपण कुठे राहायला जाणार आहोत? सांगते, थांब जरा गप्प उभा राहा. आता फक्त एकच मिनिट उरलंय. पण मी नियम धरून चालणारा माणूस आहे. त्यामुळे मी 1 मिनिट थांबणार. बरोबर 5 वाजता हे कुलूप लागेल. त्रास होतोय? हो. पण तुम्ही ते कुलूप लावताय म्हणून नाही. माझी बायको कुठे गेली मला माहित नाही आणि ती घरी का आली नाही अजून त्याचा त्रास होतोय मला. ताट मान नाही, माज आहे तुझ्या अंगात. पण हे कुलूप लागल्यानंतर जेव्हा तुला धक्के मारून इथून बाहेर काढीन ना तेव्हा उतरेल हा तुझा माज.
निलंबरी वेलकम कर. हे घ्या. हे आमच्या घरात तुमची एकही वस्तू नको. आह. राजेंद्र राव घ्या 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 घ्या. बघा फुटपाथवर कुठे लावता येते काय. थांबा थांबा. समीर तुम्ही कुठे होता आणि तुम्ही बरे आहात ना. म्हणजे मी ठीक आहे. तुम्ही काळजी करू नका. मी तुम्हाला सगळं सांगते. फक्त मला 1 मिनिट द्या प्लीज. काका, तुम्ही आमच्या घरातून आम्हाला बाहेर काढू शकत नाही. खरं तर तुझ्याशी बोलायची इच्छाच नाही आहे. विसरतेस तू. तुम्हाला 1 महिन्याची रीतसर नोटीस दिली होती. तो महिना आज संपला. तेव्हा तुम्ही आउट.
आणि हा तुम्ही नियमांचे पक्के आहात असं म्हणालात ना आता? मग नियमाप्रमाणे तुम्ही आमच्या घराला असं कुलूप नाही लावू शकत. काय तमाशा आहे हा? याचं उत्तर आमचे वकील देतील. ॲडव्होकेट साळवी. सर प्लीज. भडकमकर साहेब, तुम्हाला कल्पना नसेल कदाचित, महाराष्ट्रात भाडेकरूंचं संरक्षण महाराष्ट्र रेंट कंट्रोल ऍक्ट 1999 यानुसार चालतं. या कायद्यानुसार 30 वर्षापासून तुमच्या घरात राहत असणाऱ्या भाडेकरूला केवळ नोटीसीवरून तुम्ही घर खाली करायला लावू शकत नाही. त्यासाठी तुम्हाला कोर्टात केस दाखल करावी लागते. केस दाखल करताना सुद्धा वैध कारण आवश्यक असतं. त्यांनी तुमचं भाडं वगैरे थकवलंय का? नाही कधी नाही. मी काय विचारतोय, त्यांनी तुमचं भाडं चुकवलंय का? नाही. ठीक आहे. तुमच्या जागेचा कधी गैरवापर केलाय का? नाही कधीच नाही. नाही किया. हो, तुम्ही माझी अशी उलट तपासणी घेऊ शकत नाही. आणि तुम्ही सुद्धा असं कुलूप लावू शकत नाही. मी विचारल्या प्रश्नाचं उत्तर द्या. या जागेचा त्यांनी गैरवापर केलाय का? नाही. बरं, असं कधी झालंय का की समजा रिडेव्हलपमेंटसाठी हे घर जाणार आहे, पण त्यासाठी देशमाने कुटुंबाने आडकाठी केली, असं काय झालंय? नाही. मग केवळ सूड बुद्धीनं तुम्ही असं कुलूप लावू शकत नाही. तीस वर्षापूर्वी तुमचा करार झाला त्यांच्या बरोबर, विसरू नका. हो, तुम्ही धमकवू नका मला. यांच्याबरोबर माझा 30 वर्षापूर्वी करार झाला, याचा काही पुरावा आहे तुमच्याकडे? मी म्हणतो नाही झाले 30 वर्ष. माणूस खोटं बोलू शकतो काका, पण कागद खोटं बोलत नाही. हे ते करारपत्र 30 वर्षांपूर्वी आमचे बाबा म्हणजे राजेंद्र देशमाने आणि भडकमकर काकांमध्ये जो पागडी करार झाला होता ना, त्याचे हे ओरिजिनल कागदपत्र आहेत.